खरं तर आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण आपण त्याला कुठेतरी वाईट सवयींनी वाईट करून टाकतो। जसं कपाटातले कपडे, नको असलेले कपडे आपण बाहेर काढून टाकतो ना, त्याच वेळेला आपलं कपाट पहा कसं छान सुटसुटी दिसू लागतं। अगदी आपल्याला हवं तसं आणि हव्या त्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात। आपल्या अशा जीवनामध्ये अशा काही वाईट सवयी असतात ज्या आपल्याला आपलं आयुष्य व्यर्थ ठरवणाऱ्या वाईट सवयी असतात ना, त्या बाहेर काढून टाकल्या पाहिजेत। ते बाहेर काढलं ना की आपलं आयुष्य हे सुटसुटीत आणि सुंदर नक्कीच होतं। माझ्या जीवनामधले काही बदल जे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। तुम्हालाही जीवनामध्ये अशा काही सकारात्मक गोष्टी बदलासाठी नक्कीच मदत होणार आहे। चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगते, थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण नेहमीच नवीन नवीन विषयांसोबत बोलत असतो। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच माझी पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओला सुरुवात करण्यामध्ये तुम्हाला एक सांगते, आपलं आयुष्य खरंच खूप सोपं असतं, पण आपण विनाकारण त्याला खूप अवघड करून टाकतो। तुम्हाला आणखीन काही छान गोष्टी जीवनामध्ये बदलाव्यासं वाटत असते, जे सुरू आहे त्यात अडकून पडायचं नसेल तर या काही वाईट सवयी असतात त्या खरंच आजच सोडून द्या। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। सर्वात प्रथम म्हणजे आपण कारण देतो, कारण देणं बंद करा। बऱ्याचदा आपल्याला मुलीकडे जायचं असतं, मैत्रिणीसोबत फिरायला जायचं असतं, खूप साऱ्या इच्छा आकांक्षा जीवनामध्ये घडत असतात। घरामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करायचा असतो, घरी आहे म्हणून आपण स्वतःला बदल करत नाही। अनेक नवीन नवीन गोष्टी असतात, आपल्या आवडीनिवडी आपण बाजूला ठेवतो, उद्यावर ढकलतो, नंतर करू, वेळ मिळाला की करू। वेळ हा आपल्याला काढायचा असतो, वेळ हा मिळतोच। पुढच्या वर्षी अशी प्रत्येक गोष्ट आपण नंतर नंतर करून प्रत्येक वर्ष आपल्या जीवनाची अनेक वर्ष निघून जातात आणि जीवनाचा मध्यांक आला की मग आपल्याला जाणवतं की आपण कुठे काहीतरी मागे सोडले, आता तिथे आपल्याला जाणं खरंच अशक्य होतं आणि मग आता सुरुवात कशी करायची या गोष्टी आपण स्वतःला कठीण होऊन जातो। त्यामुळे बरेचदा आपण आपल्या एका कम्फर्ट झोन मध्ये जो आपण स्वतःला अडकून ठेवले ना, त्यामधून आपण स्वतःला बाहेर आपल्याला काढता आलं पाहिजे। पुढे पुढे ढकलून देत राहतो आणि त्या गोष्टींमुळे आपल्या स्वतःचं नुकसान होत राहतं, कारण की आपण ज्या गोष्टी करतो त्या मनाविरुद्ध असतात आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आपण मात्र कारण देत असतो। त्यामुळे कारण न देता आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, माझ्याकडे तर वेळच नाही हे सांगणं सर्वप्रथम बंद करा। प्रत्येकाकडे भरपूर वेळ असतो, फक्त तो कुठे आणि कसा वापरायचा, कोणत्या गोष्टी करण्यासाठी कारण द्यायची या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। अनेक गोष्टी असतात, आपण नेहमी शाळेत की प्रत्येकाने ही गोष्ट शिकली, कल करो सो आज, आज करो सो अभी, हे जे वाक्य आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे। एखादी गोष्ट मनात जर कल्पना आली आणि ती कर्तृत्वात उतरली तर आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच आनंद मिळतो, कारण की मनामध्ये येणारे विचार हे आनंदी भावनेने आलेले असतात। पुढची गोष्ट अशी म्हणजे सेल्फ टॉक, स्वतःबद्दल निगेटिव्ह कल्पना विचार करणं बंद करा। बऱ्याच लोकांना बघितले, सवय देखील असते, मला देखील होती की मी आजारीच आहे, माझे सतत हाल होत आहेत, मला खूप सारे कामच आहे, माझी तब्येत खूप झाली आहे। अनेक जणांना असे प्रॉब्लेम म्हणजे सतत निगेटिव्ह गोष्टी जीवनामध्ये ज्या घडतात त्या बोलायची सवय असते। अनेक गृहिणींना माझी तब्येतच खूप झाली आहे, माझे केसेस गळतात, मी पहिल्यासारखी सुंदरच दिसत नाही, माझं व्यक्तिमत्वच मला घडवता येत नाही। अनेक अशा निगेटिव्ह गोष्टी जीवनामध्ये जे तुम्ही सतत स्वतःविषयी बोलता ना, त्या गोष्टी बोलणं बंद करा। स्वतःला आपण स्वतःला मध्ये मनामध्ये जे बिंबवलं जातं, आपण बऱ्याचदा ऐकलं देखील असेल, मुलांना जे ऐकलं जातं ते मुलांमध्ये बिंबलं जातं। तसंच स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतं, स्वतःचं एक मन म्हणजे आपलं स्वतःचं एक मूल असतं आणि त्या मनाला आपल्याला घडवायचं असतं। त्या मनाला जर आपण हेच सांगत राहिलो की माझं हे, माझं ते, माझं तसंच आहे, माझं आपलं, अशा निगेटिव्ह गोष्टी आपण सतत स्वतःला जर सांगत राहिलो तर या गोष्टींचा पसारा आपण आवरू शकणार नाही। हा त्रास हा वाढतच चालणार आहे, तो कमी होणार नाही। त्यामुळे विचार करा, जे चांगलं घडतंय ना तेच समोरच्याला सांगा आणि स्वतःशी सुद्धा हेच बोला, कारण की अनेक चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात। कधी कधी आपण आरशामध्ये बघताना सुद्धा असं विचार करतो की माझा चेहराच खराब झालाय, माझा कॉन्फिडन्सच लो झालाय, खूप निगेटिव्ह गोष्टी आपण बोलतो आणि स्वतःला कमकुवत करतो। स्वतःसाठी जे आपल्याला हवंय ना ते आपण बोलायला सुरुवात करायला हवी। आपण स्वतःचं व्यक्तिमत्व आपल्याला निसर्गाने जसं दिलंय तसं आपल्याला ते जपताही आलं पाहिजे आणि मी पटपट काही सगळ्या गोष्टी उरकेल। जर स्वतःला घरामध्ये असेल तर छान स्वतःसाठी वेळ घालवता येतो, जर स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स असेल
तो निर्माण करता आला पाहिजे. घरामध्ये सगळ्याच लोकांना आपण तसं घडवू शकत नाही. सगळेच लोक आपल्याला मदत करतात. आपण त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह दिशेने विचार केला पाहिजे. नाही तर मीच सर्व काही करते, घरातले लोक करत नाहीत. तर अशा ह्या अनेक गोष्टी असतात. ते निगेटिव्ह गोष्टी, दुसरा वाईट विचार मनातून बाहेर काढता आला पाहिजे. पुढची अजून एक वाईट सवय म्हणजे आपल्याला हरण्याची भीती सतत वाटत असते. अनेक पुरुषांना असं वाटतं की माझी नोकरी गेलं तर माझ्या बायका मुलांचं काय होणार. स्त्रियांना बऱ्याचदा जाणवतं की आपलं घरातलं करता पुरुष जर नसेल तर मग आपलं काय होणार, मुलांचं कसं होणार, संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा, सकाळी स्वयंपाक काय करायचा. बापरे, करायचं तर आपल्यालाच असतं. मग का, कशासाठी एवढं टेन्शन घेऊन स्वतःला त्रास करून का घ्यायचं. येऊन मनामध्ये इतक्या गोष्टी असतात की आपण कोणाची तरी मुलगी आहे, एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर मी ती करू शकते का, किंवा लोक काय म्हणतील, अशा अनेक गोष्टींचा विचार आपण करत राहतो. या गोष्टी करणं बंद करा. त्यामध्ये मला यश मिळेल का, मला यश नाही मिळालं तर लोक काय म्हणतील, लोक मला हसतील का, अनेक वाईट गोष्टी आपण त्या गोष्टींमध्ये अडकतो. त्यामुळे या गोष्टींमधून बाहेर, या भीतीमधून स्वतःला बाहेर काढता आलं पाहिजे. स्वयंपाकामध्ये एखादी भाजी केली तर ती समोरच्याला किंवा घरातल्या लोकांना आवडेल का, ही भीती मनामध्ये नाही ठेवायची. मी माझ्या कर्तृत्वाने मी ती बनवलं, तो माझा कर्तृत्वाचा भाग होता. समोरच्याने ते एक्सेप्ट करायचं नाही की नाही, हा त्याचा मुद्दा असतो. सगळं छान चाललेलं असतं तरी देखील आपण सतत घाबरत जगत असतो. कशासाठी, नाही जगायचं, आनंदी राहायचं. आपण आनंदी राहू शकतो, पण आपण आपल्या विनाकारण आपल्या स्वतःला त्रास करून घेतो. आणि मग अनेक अशा रिलेशनशिपमध्ये देखील अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. नवरा बायकोमध्ये होतात, आई वडिलांमध्ये, सासू सासरे, बहीण, नणंद, अनेक नाती असतात वेगवेगळी आपल्या जीवनामध्ये, ज्यात आपण बांधले गेलेलो असतो. मग आपले जे नातं असते सतत आपले कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे आपल्याला दिलखुलासपणे समोरच्याशी बोलू देखील देत नाही. अनेक नात्यांमध्ये आपण आपल्या लोकांना कसा आनंद देऊ शकू हाच विचार करत असतो, पण काही गरज नाहीये. आपण प्रत्येकालाच आनंद देऊ शकत नाही. जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे लोक, अनेक नाती असतात. प्रत्येक नात्याला आपण आनंद नाही देऊ शकत. त्या दोघांना आपण आनंद देऊ शकतो, तिघे आपल्यावर नाराज अर्थातच असू शकतात. त्यामुळे ऍक्च्युली आपल्याला हे थांबवलं पाहिजे की मी सर्वांनाच आनंद कसा देऊ, किंवा मी सर्वांना आनंदी कसं ठेवू शकेल. इतरांना आनंद देण्याच्या नादात स्वतःचं व्यक्तिमत्व कुठे तुम्ही गमावताय का, हा देखील विचार करता आला पाहिजे. पॉझिटिव्ह सेल्फ गोष्टी स्वतःसाठी, मनामध्ये हरण्याची जी भीती असते ना, किंवा मी काही करू शकेल का, कोणत्या अनेक गोष्टी असतात, हळूहळू कमी होतात. जेव्हा आपण स्वतःसाठी सेल्फ टॉक किंवा सेल्फ पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला लागतो तेव्हा या गोष्टी कमी होतात. ह्या गोष्टींचाच आनंद जर आपण उपभोगू शकलो नाही तर मग जीवनाचा काही उपयोग नाही. भीतीमध्ये सतत काम केल्याचाही काही उपयोग नसतो. आपण सतत त्या भीतीमध्ये काम करतो पण त्याची खात्रीच आपल्याला नसते. मग स्वतःला प्रॉमिस करा की मी छान आनंदी आयुष्य जगू शकतो, मला कोणाची गरज नाही. जास्तही भीकविकार व्हायचं नाही. आपले काही कर्तृत्व असतात ते आपल्याला पार पाडायचे असतात. असं म्हणायचं की ठीक आहे, पुढची जी सिच्युएशन येईल त्यासाठी देखील मी तयार आहे, येऊ दे, काही हरकत नाही, मी त्यातून बाहेर पडू शकते. आज मी आनंदी आहे पण उद्या जरी माझ्यावर अशी काही परिस्थिती आली, कारण माझ्याकडे इतकं नॉलेज आहेच. आपण प्रत्येकामध्ये असं कर्तृत्व असतं की स्वतःला असं तयार केलेलं असतं की जरी काही वाईट परिस्थिती सिच्युएशन माझ्यासोबत घडली तरी देव न करो अशी परिस्थिती जर ओढावलीच तर त्यातून मी नक्कीच व्यवस्थितपणे बाहेर पडू शकते. अनेक अशा गोष्टी असतात जीवनामध्ये, ऍक्च्युअली तशा गोष्टी घडतातच असं नाही, पण आपण विनाकारण त्या गोष्टींचा विचार करतो. आणि जरी अशी वेळ आली तरी आपल्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. आणखीनच खराब व्हायला नको सिच्युएशन की कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की लाईफ टाईम आपल्याला तो ट्रॉमाच बनून जातो आणि आपण त्यातून बाहेरच पडू शकत नाही. स्वतःला नेहमी प्रिपेअर ठेवायचं की जर लाईफमध्ये एखादी वाईट घटना जरी घडली तर एखादी वाईट परिस्थिती आली माझ्यावर तरी मी ती ओढावून नेऊ शकते. मला त्यासाठी कोणाची गरज नाही किंवा मला कोणाचे मार्गदर्शन मिळेल किंवा कोणाच्या मार्गदर्शनाने मी ती गोष्ट नक्कीच पार करू शकेल. अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी जीवनामध्ये घडवता आल्या पाहिजे. अगदी व्यवस्थित चाललेलं माझं सध्या जे काय आहे त्यामध्ये मी आनंदी आहे आणि जरी अशी परिस्थिती आली तरी त्यातून मी बाहेर पडू शकते. चौथी म्हणजे अगदीच एक नकारात्मक सवय जी आपल्याला असते ती म्हणजे नकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहणे. ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. नकारात्मक व्यक्ती घरात असतात, बाहेर असतात, शेजारी असतात, कुठेही आपल्या जीवनामध्ये ते प्रवेश आपल्या जीवनामध्ये सहज करतात. ज्या ठिकाणी काम करतात तिथे देखील अशा व्यक्ती असतात. मग काय होतं की आपल्याला काय होतं की अशा लोकांमध्ये किंवा नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील अशा वेळेस आपण तिथे जाणं टाळू शकत नाही. आपल्याला जावंच लागतं. हा थोडासा जिथे जाणं आपण टाळू शकतो तिथे नक्कीच टाळा. पण कॉम्प्लिटली टाळायचं जर झालंच किंवा नाही टाळू शकत ना तर अशा लोकांमध्ये आपले ड्रीम्स किंवा गोल्स हे अजिबात शेअर करू नका. समोरच्याला सांगत बसू नका. स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा.
तुम्हाला आपली प्रत्येकाचे आपले म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचे गोल्स हे वेगवेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात ना. काय होतं की तुमचं जे स्वप्न आहे ते इतरांना फालतू वाटू शकतं, त्याकडे तुम्हाला तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो आणि आपण त्यांना उत्साहाने सांगत बसतो. त्याचा पूर्णपणे परिणाम काय होतो की समोरच्याचं व्यक्तिमत्व, समोरचा व्यक्ती त्या स्वप्नांबद्दल विचार वेगळा करत असतो, ज्या आपण नाही सांगू शकत. समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं की नाही मला येत्या 2 वर्षामध्ये हे अचीव करायचं आहे, त्यावेळेला त्या व्यक्तीला हे माहीत आहे का की अगदी योग्य असतात म्हणून. तर त्या गोष्टी त्यांच्या परीने काय म्हणतात की प्रतिक्रिया ते देतात की नाही तुला हे जमणारच नाही, कदाचित ते तुम्हाला निगेटिव्ह करू शकतात, म्हणजे तुम्हाला आधीच त्या गोष्टी करण्यापासून ते अडवू शकतात. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे किंवा आपले जे वैयक्तिक गोष्टी आहेत ते लपवता आल्या पाहिजे. मग उगाच कशाला हे सगळं करत असतेस असं अनेक लोक आपल्याला बोलून देखील आपल्याला मागे खेचतात. तू असंच का केलं, अशा लोकांच्या सानिध्यात जास्त राहण्यापेक्षा स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला समजू शकत असाल तितकं स्वतःला समजून घ्या. तुमच्या ड्रीम्सला, स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट करा. जे लोक सपोर्ट करतात अशा लोकांच्या सानिध्यात राहा. स्वप्नांचा उद्देश समजून घेणाऱ्या लोकांचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश कधीही योग्यच असतो. एवढं बोलून गप्प बसणारे लोक जे असतात ना, ते नक्कीच तिथे तुमचं मन हे जिंकू शकतात, हलकं करू शकतात. तुमचे प्लॅन्स, तुमची स्वप्न त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करू शकतात. पण निगेटिव्ह लोक नाही, ते सतत नाही म्हणत राहतात. त्यामुळे अशा लोकांना किंवा अशा लोकांपासून अलिप्त राहणं योग्य. ते जगण्याचा मार्ग आहे असतात, यामध्ये काहीच वेगळं विशेष असं काही नसतं. त्यामुळे हे सहज काहीतरी बोलून जातात. मग आपल्याला मनामध्ये ते राहतं की मला जमेल की नाही, मी छान करू शकेल की नाही. आपण उत्साहाने आनंदाने तर असतोच, पण कुठेतरी मनात शंका घेऊन बसतो की मी जितकी एनर्जी याच्यामध्ये, जितकं एफर्ट मी याच्यामध्ये लावणार आहे त्यात मी यशस्वी होईल का. त्यामुळे तर असं म्हणेल की सकारात्मक व्यक्ती असू दे किंवा नकारात्मक व्यक्ती, या व्यक्ती काय करतात, काही हरकत नाही, तू ते नक्कीच करू शकते, तेवढी आपल्याला एनर्जी देतात, विश्वास देतात आणि तू स्वतः त्यावर फोकस कर एवढं आपल्याला प्रोत्साहन देखील देतात. हे मला करायचे, तू ते करू शकतोस. त्यावेळेला जेव्हा तुम्ही समोरच्याला सांगताना तेव्हा त्या गोष्टीचा फोकस मानताना ते अगदी क्लिअर असतात. त्यांना एक्सप्लेन करण्याची गरज नसते, तेवढी एनर्जी आपल्याला गरज नसते. ती एनर्जी विनाकारण आपण निगेटिव्ह लोकांमध्ये आपली वाया घालवतो. आपले जे स्वप्न असतात, आपण जे काही करणार आहोत ना, ते प्रोफेशनमध्ये आपण ठेवता आलं पाहिजे, ते आपल्याला घडवता आलं पाहिजे. नॉर्मल लाईफमधलं असू किंवा घरातले काही चेंजेस, काही छोट्या छोट्या गोष्टी देखील असतात ज्यातून आपलं लाईफ बदलू शकतो, आनंद मिळू शकतो. ते अजिबात समोरच्याला सांगत बसायचं नाही मला हे करायचं ते करायचं. पुढची 5वी सवय म्हणजे ती अजिबातच आपल्याला सुटत नसते, गॉसिप करणं. हे अनेक स्त्रियांमध्ये जास्त प्रकारात असतं, हल्ली पुरुषांमध्येही ते प्रकार खूप असतात. पण गॉसिप हा प्रकार खरंच खूप धोकादायक असतो. अविश्वासाचं मूळ कारण ते असतं, नाते तुटण्याचं कारणही तेच असतं. अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्याला आवडायला लागते, तिच्याशी आपण गप्पा मारायला जातो, सर्व काही गोष्टी मनातल्या शेअर करायला जातो. मग माझ्यासोबत असं घडलं की आधी मला असं करायचं होतं, नंतर ते तसं झालं. अनेक गोष्टी आपण नंतर पश्चातापाची वेळ येते. यात नसायचं म्हणजे एखादी व्यक्ती अशी सिच्युएशन मधून आपल्याला चाललेली असते, तेव्हापासून मला एक गॉसिप करायची सवय आहे. एखादी व्यक्ती सवय सोडू शकत नाही, पण आपण अशा अनेक गोष्टी असतात की ज्यातून स्वतःला लांब ठेवू शकतो. आपण त्यामध्ये वाहत जातो आणि मग काय होतं की गॉसिप करायला लागलेले लोक पण आपल्याला आपल्या चुका कुठे होत आहेत हे समजणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आपण अत्यंत 2-3 महिने त्यामध्ये जर घालवले ना, तर मला हेच सांगायचं की मी स्वतः त्यात एकदा अडकलेली आहे. त्यामुळे बोलून सगळ्यांना सांगायचं तेच म्हणजे की स्वतःला ट्रेन करा की या सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकायचं नाही. माझं मन सुन्न होतं, कान माझं डोकं जड होतं, मला या गोष्टी नाही ऐकायच्या, या गोष्टी मला थांबवल्याच पाहिजे हे स्वतःला सांगा. जेव्हा आपण या गोष्टी थांबवल्या जातो ना, तेव्हा काय होतं की आपण या गोष्टींमधून बाहेर पडतो आणि स्वतःमध्ये रमायला सुरुवात करतो. निगेटिव्ह एनर्जी डायरेक्टली पोहोचते आपल्याकडे. आपलं नातंही काहीच न बोलता वाईट होतं, दुरावलं जातं आणि खराब व्हायला चालू होतं. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये फक्त निगेटिव्ह गुणच दिसायला लागतात. एखादी व्यक्ती, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल गॉसिप, निगेटिव्ह चर्चा करतो ना, तेव्हा त्या व्यक्तींबद्दल आपल्याला सतत वाईटच गोष्टी दिसतात. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण चांगलं काही बोलू शकत नाही. आपण अजिबातच समजावून घेत नाही की आपण हा असं का बरं बोललो किंवा अशा गोष्टी आपण जीवनामध्ये का केल्या, कारण सतत आपण त्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मग कोणासाठी हे नवीन नसतं, ते सतत हे करतच असतात. काही लोकांना ती सवयच असते.
मग घरामध्ये असू दे किंवा रिलेटिव्हमध्ये असू दे किंवा शेजारी ऑफिसमध्ये कुठेही मित्रमैत्रिणींमध्ये असू दे, तिथे आपल्याला थांबलंच पाहिजे. जेव्हा आपण हे थांबवतो ना, त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण दिसायला लागतात. आणि मनाशी एक पक्क करायचं की मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही. जर गॉसिप कुठे व्हायला लागलं तर मी तिथे थांबणार नाही, त्यामध्ये सहभाग घेणार नाही. मी शांत बसेल, मी ऐकायचं काम करेल, पण मी बोलायचं काम करणार नाही. इथपर्यंत ऐकून घेणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्याबद्दल आपल्याला सांगितलं तर आपलं मत त्या व्यक्तीबद्दल बदलायचं नाही, जोपर्यंत आपल्याला तसा अनुभव येत नाही. कोणाच्या सांगण्याने कोणाचं व्यक्तिमत्व ठरवायचं नाही, हे मात्र मला नक्कीच समजलं. आपण ठरवायचं की गॉसिपमध्ये मी सहभाग घेणार नाही, मी कोणामध्ये काही बोललेच नाही, तर मी का बरं बोलणार. तर मी तुमच्या घरातली कामवाली बाई असू दे, बाहेरचे रिलेटिव्ह असू दे, नातेवाईक, शेजारी, फ्रेंड्स, कोणीही असू दे, तुमची मुलं, आपली मुलं असू देत, कोणीही असू दे, अनोळखी व्यक्ती देखील असतात. आपण एखाद्याला सहज बोलून जातो, ती व्यक्ती कोण आहे, असं का तसं का, त्या व्यक्तीबद्दल आपण विनाकारण चर्चा करायला सुरुवात करतो, जिचा आपल्याला अनुभवही नसतो. चांगलं छानच बोलायचं, जरी ती ओळखीची असो किंवा नसो. समोरच्या व्यक्तीबद्दल जर गप्प बसायचं हे कटाक्षाने पाळलं ना, की आयुष्य हे खूप छान सरळ होतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डोकं शांत राहतं, नवनवीन क्रिएटिव्हिटी आपण शिकतो, स्वतःसाठी जगतो, लोकांचा विचार करत नाही. पुढची सवय म्हणजे सतत ओके. वाईट सवयींबद्दल आपण अशा काही गोष्टी बोलतो, पण त्यामध्ये पण काही विषारी सवयी असतात. त्या म्हणजे अशा की ज्या आपण व्यसन तर आहेच, पण हे सोडून गलिच्छ राहणं, नखं खाणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी देखील असतात ज्या आपल्या मुलांमध्ये सहज जडतात. आणि त्यातून आपल्याला मुलांना तर बाहेर काढायचं आहे, पण स्वतःला जर त्या वाईट सवयी असतील तर त्या गोष्टी तब्येतीला हानिकारक असतात. मग अशा गोष्टी, अशा वाईट छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या गोष्टी खरंच खूप घातकी असतात. आणि त्या गोष्टींचा आपल्याला स्वतःवरती किंवा शरीरावरती परिणाम करून घ्यायचं नाही. आपलं नेचर त्यातून ठरतं. मग आपलं नेचर आपल्याला एक उत्कृष्ट असं नेचर दाखवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रिपेअर ठेवता आलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटेल की नाईट ड्युटी नाही किंवा सकाळी म्हणजे तुमचं सगळंच रुटीन डिस्टर्ब होतंय, वेळ मिळत नाही, तुमच्या रात्रीच्या जागण्याने म्हणजे तुम्हाला सकाळी 8ला ऑफिसला जायचं, अशा अनेक गोष्टी असतात. 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मूवी पाहायचं, पण आपण त्या गोष्टींचं प्लॅन करत नाही. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आपल्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. ह्या अनेक गोष्टींचा आपण डीपली विचारच करत नाही. वेळ खूप असतो, पण त्या वेळेचं नियोजन आपण करत नाही. आणि नियोजनाअभावी आपण ज्या गोष्टी वेळेअभावी म्हणजे ज्या वेळेला ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या करत नाही. आणि मग आपण मात्र त्यामध्ये अडकून पडतो. महिने महिने कपडे, घामाचा वास, असे अनेक कपडे आपण अडकून ठेवून देतो. गरज नाही. सगळ्या गोष्टीच्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीचाच वापर करा. अशा वाईट सवयी सोडून द्या. घरामधली अस्वच्छता असेल, कारण असेल, घरामधली मुलं असेल, पसारा असेल, अनेक गोष्टी, घरामध्ये लहान मुलं असेल तर पसारा होतो. माझ्या स्वतःवरून मी अनुभवते. तुम्ही खरंच कामामध्ये जर व्यस्त असाल तर पसारा नक्कीच होणार आहे, पण अस्वच्छता म्हणजे पसारा नाही. काही खायचं प्यायचं तिथेच ठेवून द्यायचं 2-2 दिवस, किंवा भांडीच नाही धुवायची तशीच ठेवायची, तर अशा ह्या गोष्टी हे अस्वच्छतेचे परिणाम असतात. ते थांबवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये पसरते. आणि निगेटिव्ह होत असेल तर आपले सगळ्यांसोबतचे रिलेशन हे हळूहळू कमी होतात. त्यामुळे काय होतं, ज्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट किंवा आपल्याला मानसिकरित्या आपण स्ट्रॉंग बनायला हवं तिथे आपण कमजोर बनतो. म्हणून ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला छान वाटलं पाहिजे. आपलं घर आहे ते एक मंदिर आहे असं समजून त्याची काळजी घेता आली पाहिजे. व्हिडिओ हा आपण नेहमीच वेगवेगळ्या टॉपिकवर बनवतो, पण आज हा खास व्हिडिओ अशासाठी आहे की ज्या वाईट सवयी जीवनामध्ये असतात ना, की त्या सोडून दिल्या ना की आपलं रुटीन हे अगदी सोपं आणि सहजरित्या बनतं आणि आयुष्य देखील सुटसुटीत बनतं. रोज वेळाने उठणे, उशिरा झोपणे, या वाईट सवयी छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, पण त्या खरंच खूप जणांना असतात की त्या सोडणं खूप गरजेचं आहे. आणि एक आठवडाभर पहा या गोष्टी करून अगदीच बदल जाणवतात. माझं कुठे चुकतंय, मी काय करते, एखादी चुकीची गोष्टी जर आपण करत असेल, नखं खात असेल, डोक्यात खाज येत असेल, डोक्यात खाजवत असेल, अनेक छोट्याशा गोष्टी असतात, पण त्या सवयी असतात, त्या बॅड हॅबिट त्या आपल्याला सोडायलाच लागतात. टाळाटाळ करणे, तुम्हाला सांगते की अनेक अशा गोष्टी असतात की सतत टाळत असतो आपण. मला हे जमणारच नाही, मी नंतरच करेन, मी उद्या सुरुवात करेन, मी असंच करेन. बऱ्याचदा अनेक गृहिणी पहा मी बघते व्हिडिओ बनवतात किंवा अनेक गृहिणींचे यूट्यूब चॅनल देखील आहेत. अनेक स्वतःसाठी त्यांना काहीतरी करायचंय, पण माझं काहीतरी अचीव केल्याशिवाय मी जगाला कसं तोंड दाखवू, हा एक मुख्य मुद्दा त्यांच्यासमोर उभा राहतो. सकाळी ठरवलंय आज मी हे काहीतरी करणार, मी हे
स्क्रिप्ट लिहिले, आज मी असं व्हिडिओ शूट करणार, मग तो लोकांना आवडेल नाही आवडेल ह्या गोष्टींचा विचार करत नाही बसायचं. जे मनात आले ते करून मोकळं व्हायचं. याला म्हणतात पॉझिटिव्हिटी किंवा करण्याचं आपली एक सामर्थ्य म्हणतो. आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आल्या त्या करताच आल्या पाहिजे आपल्याला. त्या करताना टाळाटाळ करणं हे खूप चुकीचं असतं. परवा करेन, उद्या करेन, सरळ या गोष्टी टाळतो आपण आणि त्या गोष्टी तशाच मागे पडून जातात. एक एक जर सरळ सरळ औषध घ्यायचं जर झालं तर आपण घरामध्ये ही गोष्ट अनेकदा आपण सांगतो. एखादा आजार असेल तर आपण अंगावर काढतो, टाळतो. बऱ्याचदा मोठ्यांमध्ये ह्या अडचणी असतात की मुलं असेल तर आपण फक्त मुलांना जर अशा गोष्टी झाल्या तर दवाखान्यात नेतो, पण बऱ्याचदा मोठी माणसं आजार पण टाळतात, अंगावर काढतात. तर अशा गोष्टी देखील चुकीच्याच आहेत. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला टाळता आल्या पाहिजे. स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. तिथेच आपण राहतो. आपल्याला सतत लाईफमध्ये पुढे चालत राहायचंय. ज्यामुळे आपण जेव्हा असं काही आपल्याला वाटतं की नको आता मला हे नको करायला, माझ्याच्याने ते होणार नाही किंवा मला ते करायचं नाही, मी अशा अनेक गृहिणींकडून ताईंकडून अशा काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की चला वेळ गेलेली नाहीये, मला आता करायचंय. जर सकाळची वेळ असेल, अनेक अशा गृहिणी असतात पहाटे, त्या वेळ टाईम लावतात पण त्या वेळेत उठतातच असं नाही. पण अशा अनेक पॉझिटिव्ह गृहिणी देखील आहेत की त्यांचं स्वतःवरती कंट्रोल आहे की सकाळचा अलार्म वाजला की येस माझा झोपण्याचा टाइम संपला, तर स्वतःला सांगतात की मला माझी वेळ, मी किती वेळ झोपली हा विचार त्या करत बसत नाही. मग रात्री मला 12 वाजले किंवा 2 वाजले, मग मी आज उशिरा उठू शकते. तर हा विचार न करता त्यांचं जे डेली रुटीन असतं ना ते त्या फॉलो करतात. माझा टाइम झाला, मला उठणे आहे, ही पॉझिटिव्ह गोष्ट ती त्यांना त्या दिवसाच्या दिशेने घेऊन जाते. मग जीवनामध्ये यांना थकवा किंवा काही मी काम करू शकेल नाही करू शकेल, माझ्या जीवनामध्ये काय आहे, स्वतःला रुटीन लावणं हे खूप गरजेचं असतं. नवीन नवीन गोष्ट करताना रोजच्याच त्या गोष्टींवर शंका घेत बसतो, त्यातच अडकून बसतो. बऱ्याचदा काय होतं, मला असं वाटतं की एक आपण सतत डोक्यामध्ये अनेक असे आपले प्रश्न सुरू असतात की काय होईल, कसं होईल. आपण काम करत असताना अनेक प्रश्नांचा विचार करत बसतो. मुलांचं काय होईल, मुलांना उद्या सुट्टी आहे का, किंवा मुलांच्या शाळेमध्ये काही घडले का, किंवा काय होणार, मुलांचं भविष्य कसं होणार, मुलं कशी घडणार. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की आपण त्या गोष्टींमध्ये देखील विचार करत बसतो. नाही करायचा या गोष्टींचा विचार. जो क्षण आपण वर्तमानात जगतो त्या क्षणाला आपल्याला जगता आलं पाहिजे. जे आपलं रोजचं रुटीन आहे त्याला आपण रुटीन म्हणजे एक कर्तृत्वात व्यवस्थित शिस्तबद्धरित्या करून त्याला बाजूला आपल्याला ठेवता आलं पाहिजे आणि मिळणारा वेळ हा स्वतःसाठी जगताही आला पाहिजे. या अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला खरंच करणं खूप गरजेचं असतं. अनेक जण असे असतात की माझे व्ह्यूज येत नाही, यूट्यूब चॅनल व्हिडिओ बनवतात मग व्ह्यूज येत नाही म्हणून मग स्वतःला कमी लेखतात की माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी कमी असेल. तर असं न करता प्रत्येकाची सुरुवात ही कमीच असते. त्याच्यामुळे जर एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल तर ती मनापासून करा. लोकांना ते आवडेल किंवा नाही आवडेल याचा विचार करत बसू नका. स्वतःला असं तयार करायचं की जरी काहीही झालं तरी त्यामध्ये आपण खुश राहणार आहोत, छान व्यवस्थितपणे आपण त्यात बाहेर पडू शकतो. जर काही वाईट प्रसंग आला तरी हा मी कॉन्फिडंट आहे, मला काहीही कोणत्याही वाईट गोष्टीची भीती नाही. आपल्याकडे जो कॉन्फिडंट असतो ना की काहीही झालं तरी मी स्वतःसाठी उभं राहू शकते, मी यातून बाहेर पडू शकते, मला कशाच्याही गोष्टीची भीती वाटत नाही. आपल्याला भीती जी असते ती स्वतःवरती वाटत असते, स्वतःच्या कर्तृत्वावर वाटत असते. त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वावर कधीच शंका घेऊ नका. पुढची वाईट सवय म्हणजे कम्फर्ट झोन. अनेक जणांना असतो ती खूप वाईट सवय. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य, अनेक गृहिणी असतात त्यांना वाटतं की मी या 4 भिंतीच्या आत जे माझं सुरू आहे ते अगदी छान आहे आणि त्यातच ते स्वतःला सुरक्षित मानतात. लक्षात येते का तुमच्या की तेव्हा खूप वेळ झालेला असतो, निघून गेलेला असतो, आपण कम्फर्ट झोनमध्ये अडकलेलो असतो आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही की आपण त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलोय. पण आपलं मन कुठेतरी वेगळं आपल्याला सांगतंय की मला ते करायचंय, ते माझं राहून गेलंय, मला ते करायचंय, माझं ते राहून गेलंय, मी आता ते करू शकत नाही. मग कुठेतरी मैत्रिणीचा फोन येतो, अगं तू असं कर, तू तसं कर, तू असे प्लॅन्स कर, तू असे डाएट कर किंवा तू अशा गोष्टीची सुरुवात कर, तू व्यायामाला सुरुवात कर. आपल्याला सल्ले दिले जातात आणि आपण मात्र या सल्ल्यांना टाळतो. अगं मला वेळच नाहीये, माझं खूप बिझी लाईफ आहे, मला मुलांमुळे जमतच नाही, मला माझ्या स्वतःची काळजीच घेता येत नाही, असे एक्सक्यूज आपण इतरांना देतो आणि आपण आपल्या स्वतःच्या स्वप्नांपासून लांब राहतो आणि त्या कम्फर्टमध्ये स्वतःला अडकून ठेवतो. हा कम्फर्ट झोन हा खूप घातकी असतो. इतरांनी दिलेले सजेशनचं देखील आपल्याला अनेकदा जर आपण त्या गोष्टीचं एखादी रुटीन सोडून वेगळं काम आपण करत असेल, एकही करत नसू
तर आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला बांधून ठेवले असं म्हणावं लागेल. लग्नानंतर बऱ्याचदा मला देखील ते अनुभव आले की त्या कम्फर्ट झोनमध्ये अडकल्यानंतर मी देखील अनेक गोष्टींचा विचार केला की मी या सगळ्यातून बाहेर पडू शकेल की नाही, किंवा हेच माझं जग आहे. तर असं न मानता की याच्या पलीकडे देखील आपण जगू शकतो असं सामर्थ्य स्वतःमध्ये बिल्ड करा, जे माझ्या लक्षात खूप उशिरा आलं. आणि अनेकांना ह्या गोष्टी, अनेकांना मध्यांकावरती 35-40च्या वयामध्ये गेल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. बरेकांना संघर्ष, स्ट्रगल केल्यानंतर या गोष्टी जाणवतात की कुठेतरी अशा काही गोष्टी असतात की ज्यातून आपण आनंदी जीवन जगू शकलो असतो. त्या खरंच जीवनामधल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपण का केल्या नाही. त्यामुळे या गोष्टींना आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला आठवड्यातून 2-3 वेळा का होईना, पण या स्वतःसाठी जगण्यासाठीच्या गोष्टी, मग प्रत्येकाची स्वप्न, आवडीनिवडी हे वेगवेगळ्या असू शकतात. त्यासाठी वेळ नक्की काढा. हाऊसवाईफ असाल, जॉब करणारे असाल, कोणीही स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाला त्यांचं त्यांचं एक कम्फर्ट झोनमधून स्वतःला बाहेर काढता आलं पाहिजे. त्याच गोष्टी करून आपल्याला थकवा जाणवतो, मग आपण स्वतःला कव्हरअप करू शकत नाही. माझी आजी नेहमी सांगायची, काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये, रेस्ट, तिथे रेस्ट घेता आले पाहिजे. अनेकांचा रेस्ट घेण्याचा अर्थ असा असतो की मला आता झोपायचे. रेस्ट घेणे म्हणजे झोपणं तर अजिबात नाही. जर एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल की आज मला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला ऑप्शन निवडता आलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतोय, पालेभाज्या हे हेल्थी फूड असतं, पण बऱ्याचदा मग आपल्याला ते साफ करण्याचा कंटाळा येतो, मग आपण ते घरात आणणं टाळतो. पण तसं न करता आपल्याला त्या गोष्टी करता आल्या पाहिजे, त्याच्यावर पर्याय शोधता आला पाहिजे. एखादी मदतनीस आपण ठेवून आपण त्या गोष्टींना मार्गी लावू शकतो, पण त्या गोष्टी जर जीवनामध्ये गरजेच्या आहेत त्या आपण करू शकत नसेल तर मग आपल्यासारखं जीवन व्यर्थ कोणाचंच नसेल. त्यामुळे अनेक गोष्टी अशा असतात की जीवनामध्ये एक्सक्यूज देणं किंवा जे काही गोष्टी असतात रिझन देणं हे बंद करा. सारवं करत असतो आपण, मला कंटाळाच येतो, त्याला खूप वेळ लागतो, अशी छोटी छोटी कारणं देऊन आपण त्या गोष्टी टाळतो. माझं चुकतं हे देखील आपण बऱ्याचदा मान्य करायला तयार नसतो. अनेक लोकांमध्ये हा दुर्गुण असतो, ही वाईट सवय असते. पण जर ती लक्ष देऊन समोरच्याचं ऐकून घेतलं, एखाद्या नात्यामध्ये असेल किंवा एखाद्या ऑफिसच्या ठिकाणी जिथं आपलं जर चुकत असेल तर ते मान्य करण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असायला हवी. जर आपण चुकतोय, समोरचा आपल्याला काहीतरी सांगतोय, आपल्या चुका आपल्याला कळत आहेत किंवा आपल्याला दाखवून देत आहेत, आपण मात्र आपलंच खरं मानतोय, तर हे देखील चुकीचंच आहे ना. आपण ते सारव न करता, ठीक आहे माझं चुकलं आहे, मी यापुढे नक्कीच या गोष्टीचा सुधारण्याचा प्रयत्न करेल, तिथेच तुम्ही तो विषय सोडून देता आणि आयुष्याला पुढे नव्याने सुरुवात करता. तुम्ही कधीच आयुष्यात जर अशा गोष्टी केल्या नाही तर तुम्ही तिथेच अडकून पडाल. त्यामुळे ती काय बोलली, मी काय बोललो, हे असं का झालं, तसं का झालं, या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देण्याऐवजी स्वतःला ते मान्य करा आणि पुढे चला. यासाठी खूप अशा काही गोष्टी असतात ज्या प्रयत्नशील जीवनामध्ये असतात. इतरांवर टीका करणे, पुढचं वाईट सवय म्हणजे आपल्याला बऱ्याचदा दुसऱ्यांवर टीका करायची सवय असते. ब्लेम करणं, इतरांना आरोप करणं, माझं असं झालं ते तुमच्यामुळेच झालं, माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या ते तुझ्यामुळेच झाल्या. आपण सतत ज्या काही वाईट गोष्टी घडतात ना त्याला ब्लेम करतो समोरच्या व्यक्तीला. मग ती घरातली असते, आपले नातेवाईक असतात, नवरा बायको असतात, ज्याच्यासोबत आपण आपलं आयुष्य जगतो त्याच्यावरती आपण ब्लेम करून मोकळे होतो. किंवा शेजारी पाजारी इतरांवरती देखील आपण अशा अनेक गोष्टी असतात. मग यासाठी जबाबदार कोण, तर इतर लोक नसतात, कारण की आपण स्वतः असतो. मी आधी स्वतःला सांगा की माझ्यामुळे मी त्यात अडकलो म्हणून त्या गोष्टी झाल्यात, या गोष्टी स्वतःला सांगता आल्या पाहिजे. इतरांवरती ब्लेम करून स्वतःकडून ज्या चुका झाल्यात त्या बदलता येणार नाही ना. आणि जेव्हा आपल्याला समजतं ना की त्यावेळेला आपण स्वतःला बदलतो, जो आपला बदलण्याचा दृष्टिकोन बदलतो ना, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट जी असते ना ती आपल्याबरोबरच घडते, त्याची जबाबदार आपणच असतो. त्यामुळे अशा गोष्टी असतात ना की इतरांना ब्लेम करणं थांबवता आलं पाहिजे. या गोष्टी अशा असतात की सगळ्यात धोकादायक आणि सगळ्यात डोक्याला त्रासदायक गोष्ट असतात. अशी देखील एक वाईट सवय जीवनामध्ये असते आणि तीच म्हणजे सतत इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अनेक जण, अनेक स्त्रिया म्हणा, पुरुष म्हणा, कुटुंबासाठी जगतात. 70%, 50%, 100%. अनेक असे पुरुष आहेत की त्यांना इतरांसाठी जगायचे, पण इतरांसाठी आपण 100% नाही जगू शकत, नाही देऊ शकत, हे प्रत्येकाने मान्य करायला हवं. घरामध्ये जर काही लोक, 4 लोक असतील तर त्यामध्ये 2 व्यक्ती तुमच्यावर खुश असणार आहेत, 2 व्यक्ती या नाराजच असणार आहेत.
त्यामुळे प्रत्येकालाच मी आनंद देऊ शकेल आणि प्रत्येकासाठी पुरुषांनी पण असं समजता कामा नये की घरामध्ये मी प्रत्येकालाच कर्तृत्व आणि पुरुष म्हणून आनंद देऊ शकेल। आणि स्त्रीने देखील हे मान्यच करायला हवं, हट्टा सोडायला हवा की माझ्यामुळे मी प्रत्येकाला आनंद देऊ शकेल। गरजच नाहीये इतरांना का खुश करायच्या मध्ये आपण आपला व्यर्थ वेळ वाया घालवायचा। आपल्याला कळत नाही म्हणजे आपल्याला हे समजतच नाही की समोरच्या व्यक्तीला आपण जे देतोय त्याने त्याला आनंद मिळणार आहे का, त्या व्यक्तीला जर वेगळंच हवं असेल त्याच्यासाठी योग्य आहे का हे आपण कसं जाणू शकणार आहे। मुलांमध्ये वाईट सवयी असतात, मुलांना जर टीव्ही पाहायचं असेल तर आणि आपण त्यांना अभ्यास करायचं त्यांना कंटाळा येत असेल आपण त्यांना अभ्यास कर असं म्हणत असेल तर अर्थ ते आनंदी राहणार आहेत का, तर नाही राहू शकत। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं मन आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनासारखं आपण नाही जाऊ शकत। त्यामुळे आपण कोणाची सासू सून नवरा बायकोमध्ये नणंद असे मैत्रिणी वेगवेगळ्या नात्यांमध्ये देखील आपण जे कोणी असतं ना वावरतो ज्या ठिकाणी आपण, त्यामुळे त्या प्रत्येकाला आपण आनंद देऊ शकू असं नाही। त्यामुळे हे थांबवता आलं पाहिजे, विचारातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे की मला प्रत्येकाला आनंद द्यायचा आहे, प्रत्येकाला आनंदी ठेवायचं, प्रत्येक जण माझ्यावर खुशच राहिलं पाहिजे असं कोणीही करू शकत नाही। त्यामुळे आपल्यासाठी माझं सुख हे माझ्यासाठी मला स्वतःला निर्माण करायचंय। आपल्या अपेक्षा मनामध्ये न ठेवता ते व्यक्त करता आल्या पाहिजे। आपण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या आनंदासाठी करू लागलो ना तर आपण त्यामध्ये अडकून पडतो। योग्य वेळेत तुमच्यासोबत हे केलं मग तुम्ही माझ्यासाठी नाही केलं, मग त्यामध्ये अपेक्षेचा एक भांडार निर्माण होतो। त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं किंवा अरे असं किंवा मग तसं अशा अनेक गोष्टी असतात, आपलं रुटीन हे बाजूला पडून जातं आणि आपण त्यात गुरफटून राहतो। त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळे अनेक गोष्टींमुळे आपण सतत त्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून टाकतो कुठेतरी। आणि मग हे सगळं आपल्याला थांबवता आलं पाहिजे। इतरांना आपल्याला आनंद द्यायचा आहे पण तो कितपत द्यायचा आहे, काहीतरी लिमिटेशन आहे ना। स्वतः सुद्धा या जगामध्ये आपल्याला वावरायचं आहे, आपल्याला आनंदी राहायचं आहे। त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला कळायला फार उशीर होतो आणि मग त्यामुळे निम्म आयुष्य खरं तर आपलं निघून जातं। अर्ध आयुष्य निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कुठेतरी जगणं मागे थांबून गेलं, इतरांचा विचार करण्यात, नकारात्मक गोष्टींमध्ये अडकण्यात, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यात, लोक काय म्हणतील, घरातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्यात, असं कर्तृत्व हे आपलं स्वतःचं सिद्ध करता करता आपण आपल्या चुका करतच राहतो ना, आयुष्य मात्र आपलं कुठेतरी निघून जातं। त्यामुळे या वाईट सवयी जीवनामध्ये सोडून देता आल्या पाहिजे। प्रत्येकालाच या जीवनामध्ये वाईट सवयी असतात, त्यामुळे प्रत्येकाने त्या गोष्टीचा विचार करायला हवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांना घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।